आदिवासी समाजाचा फक्त मतांसाठी वापर केला जातो। निवडणूक आली रे आली की आदिवासी समाज बांधवांची आठवण होते। परंतु आता समाजातील नवी पिढी शिक्षणाने समृद्ध झाली आहे। समाजाचा वैचारिक, सामाजिक, सांस्कृतिक वारसा जपण्यासाठी हक्काचे व्यासपीठ समाज भवन हवे आहे। यासाठी आजच्या या जागतिक आदिवासी अस्मिता दिनाच्या अनुषंगाने समाज बांधवांची एकच मागणी आहे, ती म्हणजे वर्षभरात आदिवासी समाज भवनाची निर्मिती करावी, अशी रोखठोक मागणी कार्यक्रमाचे अध्यक्ष कमलाकर हिराजी काष्टे यांनी केली। जागतिक आदिवासी अस्मिता दिनी आदिम कातकरी संघटना महाराष्ट्र राज्य अध्यक्ष विश्वास वाघ, पेण तालुका अध्यक्ष जोमा दरवडा, रायगड जिल्हा ठाकूर समाज अध्यक्ष हरेश वीर, सचिव जनार्दन भस्मा, रायगड आदिवासी समाज परिषद अध्यक्ष लक्ष्मण निरगुडा, भाजपा जिल्हा सरचिटणीस वैकुंठ पाटील, जिल्हा उपाध्यक्ष मंगेश दळवी, दिनेश खैरे आणि समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। या प्रसंगी मार्गदर्शन भाषणात आमदार रविशेठ पाटील म्हणाले की आजचा आदिवासी समाज आणि मागील 2 दशकापूर्वी समाजाची जी परिस्थिती होती त्यामध्ये आमूलाग्र बदल झाला आहे। आता वाडी वस्त्यांवर रस्ते, पाणी, वीज, घरकुले, वैयक्तिक लाभाच्या योजनांमुळे राज्याच्या अर्थसंकल्पात 9% वाटा आपल्या समाजाला मिळतो। राज्याचे मुख्यमंत्री आणि आदिवासी विकास मंत्री यासाठी काटेकोर प्रयत्न करतात, ही भूषणावह बाब आहे। खासदार धैर्यशील पाटील यांनी समाज बांधवांनी केलेली मागणीचा प्राधान्याने संदर्भ घेऊन सांगितले की तुम्ही केलेली समाज भवन निर्मितीची मागणी रास्त आहे, पण यापुढे जाऊन माझं म्हणणे असं आहे की महात्मा गांधी ग्रंथालय, वाचनालय, मंदिरासारखे भव्य दिव्य समाज मंदिर मागितले असते तर मला अधिक आनंद झाला असता। का तर आदिम समाजाची संस्कृती, परंपरा, साहित्य, ग्रंथसंपदा, रीतिरिवाज, चालीरीती यावरील साहित्य याचे जतन होऊन तो अमोल ठेवा समाजाच्या येणाऱ्या पिढ्यांना उपयुक्त ठरणार आहे। समाजातील युवा युवतीचे सांस्कृतिक कार्यक्रम, आदिवासी नृत्य सायंकाळी 5:30 वाजेपर्यंत सादर करण्यात आले। आणि धैर्यशील दादा खासदार साहेबांना आपण इथं आमंत्रित करू आणि हा मंच त्यांचा आमदार साहेबांना आणि धैर्यशील दादा खासदार साहेबांना याला देऊ। आता याच्या पुढे दादा फक्त एकच का आम्हाला समाज भवन, आम्हाला इथं तिथं हा कार्यक्रम घ्यायला लावू नका। आम्ही सर्व आदिवासी बंधू, आपण शब्द घ्यायचा ना, सर्व आपण आदिवासी बंधू धैर्यशील दादा पाटील आणि रविशेठ पाटील यांच्या पाठीशी राहून आपण जर दादा पुढच्याला आम्हाला आदिवासी भवन झाला नाही तर मात्र आदिवासींची गोष्ट काढायची, कारण आम्ही 20 वर्ष हा कार्यक्रम इथं तिथं करतो, म्हणजे इथला बोचका तिथं येतो, तिथला बोचका इथं आणतो, इथला बोचका हलवू नये। कुठंतरी आमच्या आदिवासींचा गठ्ठेही एकाच ठिकाणी ठेवा आणि ती आम्ही तुमच्याकडे अपेक्षा करतो आणि ती आमच्या अपेक्षा तुम्ही पुरी करा। आता काय जास्ती बोलत नाही, मी माझे भाषण संपवतो। जय हिंद, जय आदिवासी, जय श्रीराम। शासनाच्या योजना आपल्या दारी या ठिकाणी पोहोचवल्या जातात। आपल्याला या ठिकाणी खावटी जी आहे ती खावटी त्या काळात त्या ठिकाणी जास्त खावटी आपल्या या ठिकाणी आपल्या तालुक्यात, आपल्या मतदारसंघात वापरली पाहिजे, म्हणून त्या ठिकाणी सुद्धा वापर कमी करून आपल्या या ठिकाणी त्या खावटीचा आपल्या लोकांसाठी करून घेतला आणि म्हणून एकही खावटी त्यावेळेला वंचित ठेवली नाही। आपल्याला या ठिकाणी सांगितलं पाहिजे की या ठिकाणी हा समाजाचा विकास झाला पाहिजे, हे शासनाचं धोरण आहे आणि ह्या शासनाच्या धोरणाला आपल्याला या ठिकाणी साथ मिळाली पाहिजे। आपण एकसंधी राहायला पाहिजे, एका विचारानं राहायला पाहिजे आणि एका विचारानं राहून आज आपले खासदार धैर्यशील दादा आहेत, मी आमदार आहे, त्या ठिकाणी आता या तालुक्यातून एकही रस्ता आदिवासी समाजाचा राहणार नाही। या येत्या 5 वर्षात किरकोळ राहिलेले रस्ते ते सुद्धा पूर्ण केले जातील। या ठिकाणी ज्या ज्या योजना आहेत त्या तुमच्या दारोदारी पोहोचवल्या जातील आणि या ठिकाणी आपल्याला या समाजाचा विकास साधला पाहिजे। मला वाटते आता अध्यक्षांनी सांगितलं की ज्या शाळांना कुठे शिक्षक नाही, परंतु त्याचा आम्हाला सांगा, त्या ठिकाणी शिक्षक सुद्धा दिले जातील। शिक्षकाची कुठे कमतरता येणार नाही असं केलं जाईल
आणि आपल्याला हा समाज आपला सुधारला पाहिजे. आदिवासी समाज सुधारला तर इतर समाज सर्व सुधारतील आणि आदिवासी आपला समाज मागे राहता कामा नये. हे माझं धोरण आहे, शासनाचं धोरण आहे आणि आम्हा सर्वांचं धोरण आहे. हे यासाठी आपण राबवा आणि आपल्याला या ठिकाणी आपल्या समाजाची उन्नती करा. आपण एक संधी राहा एवढंच या निमित्ताने सांगतो आणि माझी 2 शब्द पुरी करतो. जय हिंद. आज रायगड जिल्ह्यामध्ये जास्तच्या नागरी समाज आणि ठाकूर समाज या दोन जमातींची लोकसंख्या जास्त असल्याने बाहेरची लोक येतात. त्यांचे एवढं पाठबळ, आर्थिक पाठबळ, सामाजिक पाठबळ या 2 जमातीकडे नसल्यामुळे या जमातींना योग्य ठिकाणी संधी उपलब्ध होत नाही आणि यांच्या पाठीमागे ठामपणे असा समाज पाठबळ नाही आणि आर्थिक पाठबळही नाही. तर मला आपल्याला एवढंच विनंती करायची होती की आपण या सगळ्यांना लोकल भरतीमध्ये संधी मिळण्यासाठी स्थानिक लोकांना प्राधान्य मिळावं एवढी माझी विनंती होती. आणि दुसरी गोष्ट मला एक आमदार साहेबांना एक निदर्शन आणून द्यायचं आहे की आज नगरपालिकेच्या हद्दीमध्ये आज आमचे आदिवासी बांधव जे भाजीपाल्याचा भाजी व्यवसाय करतात, जे नगरपालिकेच्या हद्दीमध्ये आज त्यांना मुख्य ठिकाण आहे, तर तिथे नगरपालिकेचे कर्मचारी म्हणा किंवा पोलीस कर्मचारी आज आमच्या आदिवासी बांधवांना तिथे व्यवसाय करण्याचा वंचित ठेवत आहेत. कारण तिथे जागा उपलब्ध नाही. तर आमच्या आदिवासींना एक व्यवस्थित बसण्याची संधी मिळावी, आपला व्यवसाय आपलं कुटुंब उदरनिर्वाह करता यावा यासाठी त्यांना संधी देण्यात यावी एवढं माझं आमदार साहेबांना एक विनंती आहे. तसेच आपले सर्व आदिवासी बांधव हे सर्व आज या पवित्र क्षणाला उपस्थित राहिले आणि बहुसंख्येने उपस्थित राहिले. त्यांचाही मी मनापासून आभार व्यक्त करतो आणि त्यांचं अभिनंदन व्यक्त करतो. त्याचप्रमाणे हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी माझे सहकारी आणि आपले सर्व कार्यकर्ते यांनी दिवसरात्र मेहनत केली आणि हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी